या वेळेला राज्यामध्ये जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवर, शेतमजुरावर प्रचंड मोठं आहे. कधी भरून येणारं नुकसान लोकांचं झालेलं झालेलं आहे. आणि कल्याणकर राज्य म्हणून फडणवीस साहेबांनी जेव्हा मदत जाहीर केली तेव्हा जाहीर केली त्यांनी 18,000 रुपये हेक्टरी आणि 8,000 रुपये प्रति हेक्टरी आम्ही मदत दिवस त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे त्यावेळेला ती मदत जाहीर केली. आज जे खात्यात जमा झालेले पैसे आहेत ते फक्त 2,000 रुपये एकरी जमा झालेले आहेत. म्हणजे एका गुंठ्याला 50 रुपये, एकरी 20,000 रुपये हा किमान लागवडीचा खर्च असताना 500 रुपये गुंठा हा लागवडीचा खर्च येतो आणि 50 रुपये गुंठ्यानं आम्हाला मदत देऊन राहिलेले आहेत. या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी होणार आहे. हे अतिशय अंबानी आणि अडाणीला, व्यापाऱ्यांना, मोठ्या उद्योगपतींना त्यांना पोचणारं सरकार आहे. त्यांना 1 रुपये म्हणजे एकरामध्ये जमीन देणारं सरकार, शेतकऱ्याच्या टाळूवरचं नोंदी घालणारं सरकार. याचा निषेध करण्यासाठी आज आमचे बांधव त्या ठिकाणी दिवाळी साजरी करू शकत नाही आहेत. तर आम्ही देखील आमच्यामध्ये थोडा गोड हात जाणार नाही. आज जळगाव जामोद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आम्ही देखील गोडधोड न खाता या ठिकाणी ठेचा भाकरचं आंदोलन या ठिकाणी करतोय. आणि हे करून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही शेतकऱ्याच्या जास्त अंत पाहू नका. हा तरुण शेतकरी भविष्यात जर उद्रेकाला बाहेर आला, रस्त्यावर आला, तुम्हाला पडता भुई थोडी राहणार आहे. जे नेपाळमध्ये घडलं, इतर देशामध्ये घडलं, हे भारतात घडलं नाही पाहिजे याची खबरदारी घ्या. अन्यथा तुमच्यामुळे इतक्या वर्षाची जी या देशाची जी घडी तयार झालेली आहे ती विस्कटायला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे जर तुम्ही असाल, या ठिकाणी कल्याणकारी राज्य म्हणून तुम्ही शेतकऱ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. खोट्या गोष्टी करू नका. केल्यास याचा परिणाम तुम्हाला भोगून दिल्याशिवाय राहणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.